खरंच दिवाळीचे गोड-गोड पदार्थ खाऊन तुम्हाला खूपच कंटाळा आला असेल, तर बनवा. अगदी कमी वेळेत, कमी साहित्यात आणि झटपट होणारा, अजिबात मसाला न काढता छान असे तोंडाला पाणी सुटेल असं मसाला चिकन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला, ही नॉनव्हेजची थाळी बनवूया. तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. ते मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता त्याला आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचे. त्यासाठी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला, अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि हे चिकन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला 5 ते 10 मिनटासाठी मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला ह्याला ठेवून देणार आहोत. दुसरीकडे आपण पाहूया काय साहित्य घेतलेलं आहे ते. इथे मी 2 कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, 1 टॅमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी हिरव्या वाटणामध्ये 2 मिरच्या, थोडंसं आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या आणि मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आहे, 1 वाटी बारीक चिरलेली आणि इथे मी खोबरा किस घेतलेला आहे. तर पाहिलं आपण सामान. तर चला सुरुवात करूया. गॅस पेटवून इथे मी लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात हिरवा मसाला घालायचा आहे. पाहू शकता तुम्ही, आता मी इथे हिरवा मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे कांद्याची पेस्ट, आता इथे मी मीठ नाही टाकणार आहे कारण की मी हिरव्या मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. लागलं तर पुढे टाकता येईल. त्याच्यानंतर मी इथे टॅमॅटोची प्युरी घातलेली आहे. बारीक गॅस ठेवायचा आहे आणि ह्याला आपण 5 मिनटासाठी झाकून ठेवायचे. 5 मिनटाच्या नंतर पाहू शकता तुम्ही, मसाल्याला छान असं आपला भाजलेला आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर झटपट होणारे हे चिकन तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी लाल तिखट 1 चमचा, घरगुती मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, त्याच्यानंतर मी इथे चिकन मसाले 2 चमचे घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले घालू शकता. आता इथे माझा मुलगा एकटाच खाणारा होता, त्याच्यामुळे मी पावच किलो चिकन मसाला बनवलेला आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता. तर इथे कांदा, टॅमॅटो आणि ही पेस्ट वाढवा. आता मस्त मसाला परतून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन मॅग्नेट केलेलं फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान असं परतून घ्यायचे आणि पुन्हा ह्याला बारीक गॅसवर झाकण ठेवून घ्यायचे. मसाल्याला छान असं तेल सुटतं. पाहू शकता तुम्ही, झाकण काढून मी ह्याला पुन्हा असं छान असं हलवून घेतले. आता आपण ह्याच्यासाठी पाणी गरम करून घेणार आहोत. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी थोडंसं पुन्हा थोडा वेळ ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा झाकण काढून ह्याला पाहू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करून घ्यायचे. तुम्हाला जास्त पातळ हवं असेल, आता मसाला चिकन आहे म्हणजे जास्त पातळ नसणारच, ती ग्रेव्ही टाईपच असते, पण चिकन शिजेल एवढं पाणी, म्हणजे असं थोडंसं जास्तीचं पाणी आपल्याला ठेवायचे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ह्याला उकळू द्यायचे. 5 मिनटाच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरा किस घालणार आहे, म्हणजे तो ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचा नसेल तर नका घालू, तरीसुद्धा हे मसाला चिकन खूप छान होतं. त्याला असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पुन्हा 5 ते 10 मिनटासाठी छान कढू दिले. आता इथे मस्त आपलं कढलेलं आहे चिकन आणि ग्रेव्हीसुद्धा छान तयार झालेली आहे. आपण चेक करूया चिकन शिजले का नाही. तर पहा, दाखवते तुम्हाला. सुरीने आपण पटकन कट केलं होते, म्हणजे इथे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये बटर घालणार आहे. ते सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला.
पण बटर घातल्याने ह्याला अधिक चव छान येते म्हणून मी घातलेलं आहे। आता ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान रेडी झालेलं आहे आपलं इथे कमी वेळेत तयार होणारं मसाला चिकन। छान कोथिंबीर घालून घ्यायची वरून आणि उतरून घ्यायचे। गरमागरम मसाला चिकन खाण्यासाठी रेडी आहे। चला तर मग आपण आता ह्याची थाळी करूया। मस्त असं हे गरमागरम मसाला चिकन आता आपण थाळी करून घेणार आहोत। त्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे। आता चिकन वाढून घेऊया। गरम गरम चिकन पहा किती मस्त वाटते, बघताच एखाद्याला खाऊशी वाटेल असं सुंदर झालेलं आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे। चला तर मस्त वरून मी अशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी कांदा, लिंबू, राईस आणि चपाती किंवा भाकरी घ्या, तुम्ही कशावरही खाऊ शकता, दोन्हीवरही छान लागतं। तर रेडी झाली आपली इथे थाळी खाण्यासाठी। तर चला मस्त लिंबू पिळून घेऊया त्याच्यावर आणि छान असं मस्त दिसते सुद्धा सुंदर। तर चला मग या मी तयार केलेलं मस्त छान असं मसाला चिकन खायला। तुम्हाला हे चिकनची रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।